भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत। प्रवीणजी, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येण्यासाठी निघणार आहेत उद्या। त्यासोबतच गणेशोत्सव आहे। भाजपकडून एकीकडे आता केशव उपाध्यायांनी म्हटलं होतं की विनंती केली होती की इतक्यात हा मोर्चा नको, आणि दुसरीकडे आता ओएसडी सुद्धा पोहोचलेत त्यांना भेटण्यासाठी। नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे लोकशाहीला मानणारे आहेत। संविधानाच्या चौकटीत त्या ठिकाणी काम करणारं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे जर एखादं आंदोलन असेल, एखादी मागणी असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी सुसंवाद साधत मार्ग काढणं त्यांचा स्वभाव राहिला आहे। आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईतली व्यवस्था विस्कळीत होणार असेल, तिथे असुविधा होणार असेल, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होणार असतील, तर अशा वेळेला लॉ अँड ऑर्डर राखणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। शेवटी ते गृहमंत्री आहेत। मग अशा वेळेला ज्या विषयासाठी प्रामाणिकपणे काम केलं त्या विषयासाठी आणखी काही म्हणणं असेल तर ते ऐकून आपल्या कार्यालयाकडून समजून घेऊन जे जे काही मराठा समाजासाठी देता येईल ते देण्याची प्रामाणिक भावना मुख्यमंत्र्यांची आहे। हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माहीत आहे, नव्हे त्याची अनुभूती घेतली आणि त्याच्यामुळे चर्चेतला मार्ग सुटत असतो। त्याच्यामुळे प्रश्न असेल तर प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं। प्रश्न अनुत्तरित ठेवून त्या ठिकाणी जर आपल्याला आंदोलनच करायचं असेल तर मग त्या आंदोलनामागे अनेक प्रश्न, शंका कुशंका त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळे खुल्या मनाने जरांगे यांनी त्या ठिकाणी ओएसडीकडे चर्चा करावी, आपली भूमिका मांडावी। अगदी वाटलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊन भेटावं, तिथं माझ्याकडेच या, अंतरवालीत या, असं काही वेठीस धरण्याचं कारण नाही। ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यावर उद्या प्रत्येक जण आंदोलन करायला लागला, आमच्याकडे या, मुख्यमंत्र्यांनी या, अख्खं मंत्रिमंडळ या, तर मला वाटतं ते लोकशाहीच्या व्यवस्थेला सुद्धा त्या ठिकाणी सिस्टीमला योग्य ठरणार नाही आणि त्याच्यामुळे लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी सुसंवाद जरांगेंनी साधावा, त्यांच्या टीमने साधावा। आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत, परंतु याला राजकीय कोण त्या ठिकाणी भूमिका घेऊन जर खतपाणी घालत असेल आणि देवेंद्रजींच्या व्यक्तिगत द्वेषापोटी त्या ठिकाणी कोण राजकारण करत असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्या राजकारणाला जशास तसं निश्चितच प्रत्युत्तर देऊ। परंतु आमची भूमिका 100% समंजसपणाची आहे, मार्ग निघण्याची आहे आणि जे मार्ग काढण्यासारखे आहेत कायद्याच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीत, लोकशाही मार्गानं, ते सगळे मार्ग काढण्याची मानसिकता आणि तयारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असल्या कारणानंच त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। अगदी खरं तर प्रवीणजी, आता तर ही चर्चा व्हावी अशीच अपेक्षा आहे। मात्र जरांगेंचे असे आरोप आहेत की गेल्या 10 महिन्यांपासून, म्हणजे जेव्हा जरांगे मागच्या वेळेला मुंबईत येण्याचा प्रयत्न करत होते, ते नवी मुंबईपर्यंत आले, त्यांना ड्राफ्ट देण्यात आला, त्या 10 महिन्यांपासून केवळ सरकार अभ्यासच करतंय असं त्यांचं म्हणणं आहे।